तर आलेले आहेत मित्रांनो फायनल वोटिंग ट्रेंड. संपूर्ण महाराष्ट्र ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहतोय की नक्की फायनल वोटिंग ट्रेंडमध्ये वोट कोणाला कमी आहेत आणि कोण जाणार आज घरातून बाहेर. तर या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत, कारण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे नक्की वोटिंग ट्रेंडनुसार कोण जाऊ शकतं घरातून बाहेर. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर घरातून बाहेर जाण्यासाठी 6 लोक नॉमिनेट आहेत, तुम्हाला माहितच आहे. तर 6 मध्ये कोण कोण आहेत? सूरज, योगिता, पंढरीनाथ, निक्की, पुढारी आणि निखिल दामले हे 6 लोक नॉमिनेट आहेत. आता काल बरेच लोक हे म्हणत होते परत एकदा की निक्कीला जास्त वोट आहेत, निक्की 2 नंबरवरती आहे. तर हा फक्त आणि फक्त निक्कीचा PR आहे. त्यांच्या या बोलण्यावरती लक्ष देऊ नका. निक्कीचा PR हे प्रचार करतो की निक्कीला जास्त वोट आहेत, पण निक्कीला जास्त वोट नाहीये. महाराष्ट्राचं पब्लिक जे आहे ते निक्कीवरती खूप जास्त चिडलेलं आहे, कारण त्याने महाराष्ट्राचा अपमान केला होता. आता वोटिंग ट्रेंडकडे येऊया. मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो, वोटिंग ट्रेंडनुसार नंबर 6 वरती आहे तो आहे निखिल दामले आणि त्याला पडलेले आहेत फक्त 1% वोट. काल हा 5 नंबरवरती होता आणि आज हा 6 नंबरवरती आलाय. म्हणजेच काय, तर प्रेक्षकांनी याला पूर्णपणे नकारलेलं आहे. नंबर 5 वरती आहे पुढारी, त्याला मिळालेले आहेत 3% वोट. मित्रांनो, काल याला 1% वोट होते, आता 2% याच्या वोटमध्ये जे आहे ती सुधारणा झालेली आहे आणि प्रेक्षकांची पसंती याची वाढलेली दिसते छोटा पुढारीची. त्यानंतर निक्की येते नंबर 5 वरती आणि निक्कीला सुद्धा 3% वोट आहेत. बघा, निक्की आणि पुढारीची सेम वोट झालेले आहेत. म्हणजे निक्कीने पुढारीशी मैत्री केली आणि काय अवस्था झाली निक्कीची बघा. वोटिंग मध्ये पुढारी बरोबर येऊन तिला बसायला लागले. दोघांमध्ये खूप जास्त टफ कॉम्पिटिशन आहे आणि दोघांना सुद्धा 3% जे आहेत ते वोट मिळालेले आहेत. त्यानंतर जे पुढचं नाव आहे नंबर 3 ला आहेत ते पंढरीनाथ कांबळे आहेत आणि यांना मिळालेले 4% वोट. पंढरीनाथ दादांना 4% वोट कसे काय मिळाले यात मला थोडीशी शंका वाटते, कारण पंढरीनाथ दादा हे घरामध्ये अजिबात सुद्धा परफॉर्मन्स करत नाहीये. यांचा अजिबात सुद्धा परफॉर्मन्स नसल्यामुळे हे अजिबात सुद्धा दिसत नाहीयेत. हे ऍक्च्युअली घरामध्ये हरवलेले आहेत. तरी सुद्धा यांचा जो फॅन वर्ग आहे थोडासा लॉयल दिसतो यांच्या बरोबर, कारण 4% लोकांनी असे वोट केलेले आहेत की त्यांना अजून यांना घरामध्ये पाहायला आवडणार आहे. त्यानंतर पुढचं नाव आहे ते नंबर 2 ला आहे, ते म्हणजे योगिता चव्हाण. यांना जे आहे ते 18% वोट मिळालेले आहेत. म्हणजे काल यांना 19% वोट होते, आज यांना 18% वोट आहेत. म्हणजे यांचा 1% आणि याचा 1% आणि याचा 1% कुठे झालेला आहे? पुढारीमध्ये प्लस झालेला आहे. म्हणजे काय, पुढारी 1 वरून 3 वरती गेलेला आहे आणि ह्या लोकांचा 1% वोटिंग जे आहे ते कमी झालेलं आहे. आता या सगळ्या वोट नंतर नंबर 1 वरती राज्य करतोय आपला सूरज भाऊ, कारण सूरज भाऊला मिळाले आहेत 71% वोट. सूरज भाऊच्या जोडीला कोणताच कंटेस्टंट नाहीये. 71 कुठे आणि 18 कुठे, किती डिफरन्स आहे बघताय तुम्ही. आणि हे वोट प्रतिशत घेऊन सूरज आहे नंबर 1 वरती. तर वोटिंग ट्रेंड याप्रमाणे मित्रांनो, सूरज आहे 1 नंबरला, 2 नंबरला आहे योगिता, 3 नंबरला आहे पंढरीनाथ कांबळे, 4 नंबरला आहे निक्की, 5 नंबरला आहे पुढारी आणि 6 नंबरला आहे निखिल दामले. आणि या वोटिंग ट्रेंड नुसार निखिल हा 100% घरातून बाहेर जाण्याची दाट शक्यता जी आहे ती वाढलेली आहे. तर अशा प्रकारचे वोटिंग ट्रेंड होते आणि वोटिंग ट्रेंडच्या अंती हे समजतंय की निखिल दामलेला या आठवड्यात सगळ्यात जास्त धोका आहे. तुमचं काय म्हणणं आहे? कोण जाईल घरातून बाहेर या वोटिंग ट्रेंड नुसार? मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.